जनतेपर्यंत पोहोचत सुद्धा नाही बऱ्याच वेळा. पण जनशिक्षण संस्था रायगड या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा, उद्योजकांनी घ्यावा यासाठी खूप प्रयत्नशील आहे. 2004 पासून आपण जनशिक्षण संस्था चालवतो. ही एवढी सगळी मोठी इमारत पण झाली स्वतःची. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी असेल संस्था देशामध्ये, कारण देशाची पूर्ण स्कीम ही देशामध्येच लावलेली आहे. आणि खास तरुणींना, युवतींना उद्योजक बनावं, त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत यासाठी ही स्कीम आहे. आणि सगळा आमचा हा स्टाफ, कोकणाची आणि सगळे मंडळी अतिशय नेटानं हे सगळं काम करत असतात. सकाळी 7 पासून ते अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असं कुठल्याही कार्यालयात काम होणार नाही, इतक्या तळमळीने ते काम करत असतात. आणि एकच उद्देश की ही जी योजना आहे शासनाची, याची योजना ही जनतेपर्यंत पोहोचावी, त्याचा लाभ आपल्या इथल्या तरुणांनी घ्यावा. आणि आपण घेताय अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या इथे विशेषतः महिला जास्त मोठ्या प्रमाणावरती या योजनांचा लाभ घेत आहेत. आपण पण तिथे आहात तरुण, चांगली गोष्ट आहे. आणखीन आपल्या मंडळींना सांगा, कारण उद्योग नोकरीपेक्षा केव्हाही चांगला असतो. नोकरी थोडीशी काय आरामशीर करता येईल, काही मंडळी नोकरीच्या मागे लागतात. पण उद्योगामध्ये जे काही ज्ञान मिळतं, माहिती मिळते आणि उत्पन्न मिळतं, त्याला कशाची सर येणार नाही. तर आपण सगळे याच्यामध्ये करताय. मॅडम सगळं चांगलं बऱ्याच या तरुणांना मार्गदर्शन केलं आहे, चांगलं आहे. वेगवेगळ्या योजना, आपला हा कोर्स झाल्यावर सुद्धा आपण जनशिक्षण संस्थांशी संपर्कात राहा. या योजना आणखी काही आपल्या मंडळींना सांगा आणि याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन पुढे याच्यासाठी लोन वगैरे सुद्धा स्कीम आहे, त्यासुद्धा कशा घेता येतील, काय करता येतील, हे आपण सगळा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.